जर हवा खेळती नसेल, प्रकाश नसेल, तर त्याचा आरोग्यावरती दुष्परिणाम होतो. त्यामुळे मग त्याच्यासाठी पण नियम करण्यात आले आणि अर्थातच मग कमीत कमी जागेमध्ये जास्तच लोकांना सामावून घेण्यासाठीचं तिकडे ओढा सुरू झाला. हे याच्यासाठी की ज्यावेळेस नवीन लोकवस्त्या आल्या, त्या सर्वसाधारणपणे जिथे पाण्याची व्यवस्था होती, नद्या होत्या, अशा ठिकाणी आल्या. कारण त्यावेळेस शेती हा महत्त्वाचा त्यांचा व्यवसाय होता आणि शेती अशाच ठिकाणी होत होती की जिथे पाणी आहे. त्यामुळे हे शहरं वसली, गावं वसली, गावांची शहरं झाली आणि आता पुढे मेगापॉलिस तयार होत आहेत. त्यामुळे ही जी शहरं आहेत ती मोठ्या पीक असणाऱ्या जमिनीमध्ये होते आणि हे पिकाखालचं क्षेत्र हे संकुचित होत चाललेलं आहे. त्यामुळे आपण शहरं हे तसं पसरवायची काय ते त्याच्यामध्ये ते जमिनी वाचवून ते त्याच्यामध्ये व्हर्टिकल डेव्हलपमेंट करायची. या दृष्टीने मग बांधकाम नियमावली त्याच्यामध्ये आला. त्याला आपण डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन म्हणतो की कशा पद्धतीचं ते असावं. त्या पद्धतीने मग याच्यासाठी प्लॅन करण्याची सुरुवात झाली आणि महाराष्ट्राने याचा एक असा हे केला की दर 20 वर्षाचा एक आपण प्रत्येक शहरासाठीचा प्लॅन असावा आणि ग्रामीण भागासाठी सुद्धा त्याला रिजनल प्लॅन म्हणतात. तो प्लॅनसुद्धा 20 वर्षाचाच असावा आणि ते आपण असं केलेलं आहे की हे करताना की गेले 20-25 वर्ष कसं लोकसंख्या वाढली, पुढच्या 20-25 वर्षामध्ये कशी वाढणार आहे आणि त्या दृष्टीने मग जी नव्याने येणारी लोकसंख्या असेल त्याच्यामध्ये कमीत कमी जागेमध्ये जास्त लोक कसे सामावून घेतले जातील, त्यांच्यासाठी वैद्यकीय सुविधा, आरोग्य सुविधा, पाण्याची सुविधा, पाणी निचऱ्याच्या सुविधा, तुमच्या मार्केटच्या सुविधा असतील, ह्या देण्यासाठी मग तिथे तसं इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किती लागणार आहे आणि त्याची तरतूद तिथे त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये किंवा विकास आराखड्यामध्ये केली जाते आणि मग तो विकास आराखडा पुढचे 20 वर्ष राबविला जातो. ही खरं म्हणजे त्याची बेसिक अशी मूळ संकल्पना आहे.